हे पहा, ऐका माझं, तुम्ही माझ्या बरोबर पोलीस स्टेशनला चला, एक तक्रार नोंदवा, पुढे काय करायचं ते मी करतो. प्लीज प्लीज, हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि तो वैयक्तिकच राहू द्या. तुम्ही यात पडू नका. हे पहा, हा तुमच्या एकटीचा वैयक्तिक प्रश्न नाहीये, यांच्याही सिक्युरिटीचा प्रश्न आहे. या घरात जर असं काही घडत असेल तर आम्ही यांना इथे का पाठवायचं? अहो प्लीज बोला काहीतरी. तुमच्या बरोबरच अजूनही कोणाच तरी आयुष्याचा प्रश्न आहे. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. मी इथे एकटी आहे असं समजल्यावरच तो इथे येतो. माझ्या बरोबर कोणी आहे असं कळल्यावर तो इकडे फिरकत देखील नाही. आणि मीनाक्षी आहे म्हटल्यावर तो कदाचित इकडे येणारही नाही. हे पहा, या सगळ्या जर तरच्या गोष्टी येतो. उद्या जर यांना काही झालं तर कोण जबाबदार आहे याला? त्या म्हणतात ना की नाही येणार इथे कोणी. आणि हे बघा, तुम्हाला जसं वाटतंय ना तसं नाही होणार. तुम्ही नका काळजी करू. अहो पण माझ्याकडे फोन आहे. काही वाटलं तर मी तुम्हाला फोन करेन. पण हे बघा, आता तुम्ही या. उगाच घरी सगळे वाट बघत असतील तुमची. ठीक आहे, काळजी घ्या. भयानक भयानक आहे सगळं. आणि एवढं सगळं होऊ नये त्या पोलीस स्टेशनला जायला तयार नाहीत, हे त्याहून भयानक. असो, मला आता वाईट मीनाक्षीचं वाटतंय. आता या अशा भयानक वातावरणात राहावं लागणार आहे त्यांना. त्यांच्याबद्दल फक्त विचार करून मला एवढा त्रास होतोय. मग त्यांची काय अवस्था झाली असेल? जे त्यांना हवंय ते सगळंच त्यांना मिळायला हवं. एक घर, कुटुंब, चांगली नाती आणि अजूनही बरंच काही. आणि हे सगळं मी त्यांना मिळवून देईन. तू बरोबर बोलतेस. दादाच्या मनात मीनाक्षीबद्दल काहीतरी आहे. पण काहीतरी म्हणजे नक्की काय ते माहित नाही. आई, तू दादाची अजिबात काळजी करू नकोस. दादा कधीच काही चुकीचं करणार नाही. आणि कदाचित मीनाक्षी आपल्या घरी आल्यामुळे दादा खूप खुश होता. वहिनी, चांगल्या कामांना उशीर होतो म्हणतात ना, ते काही खोटं नाही बघ. त्या इंदोरच्या स्थळानंतर अभिच्या लग्नाचं घोडं अगदी जागच्या जागी अडलं होतं. त्यात माझ्या कमरेचं दुखणं. मलाही कुठं वधूवर सूचक मंडळात काही जाता येईना. पण आता काळजी करायचं कारण नाहीये. अभिसाठी ना चांगलं स्थळ चालून आलंय. वहिनी, अगं मी तुझ्याशी बोलतेय. मी ऐकते ना. अगं मग विचार ना मला त्या मुलीबद्दल, तिच्या कुटुंबाबद्दल. वंस, मला काही दिवसांपासून तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. अगं मग सांग ना. अभिच्या लग्नासाठी तुम्ही इतक्या धडपडताय. महिन्यातनं निदान 2-3 मुली तरी दाखवताय त्याला. मग अजूनही त्याचा उपयोग होत नाहीये. असं का? अगं त्याला कुठली मुलगी पसंतच पडत नाहीये. नाही, तसं नाहीये.
कारण तो मनापासून मुलगी बघतच नाहीये म्हणून असं घडतंय. अगं पण मग बघेल, त्याला एखादी मुलगी अगदी मनापासून आवडेल. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण आपण जर का असं केलं की आपण मुलगी शोधून ती पसंत आहे का विचारण्यापेक्षा तुला पसंत असलेली मुलगी तूच घेऊन ये असं सांगितलं तर? नाही म्हणजे कसं आहे ना, अभिचं लग्न लवकरात लवकर व्हावं असं तुम्हालाही वाटतंय, मलाही वाटतंय. मग आपण थोडीशी सवलत त्याला दिली तर तो तसा विचार करेल ना. नाही हा वहिनी, एकतर आपल्या अभि मुलींच्या बाबतीत किती अंतर राखून वागतो तुला माहिती आहे ना चांगलं. आता त्यात त्याला ती मुलगी पसंत पडणार, त्याला ती आवडणार, तो तिच्या प्रेमात पडणार आणि मग जाऊन लग्न करणार. हे बघ, एकतर आधीच उशीर झाला या सगळ्याला. आता मला नाही बाई वाट बघायची. आणि दुसरी गोष्ट, पालक म्हणून आपण ठाम असणं गरजेचं या विषयावर. आणि मी तर राहणार बाई. माझ्यासाठी हा कठीण पेपर होऊन बसलाय. अभिच्या मनात जर खरंच मीनाक्षी असेल तर अभिचं लग्न ही वादाची नांदी ठरणार आहे. आणि आजपर्यंत कधीही न घडलेलं महाभारत आता या घरात घडणार आहे. मीनाक्षी, काय ग? आज मला माझ्यापेक्षा जास्त तुझंच वाईट वाटतंय. किती प्रयत्न करून तू त्या घरातून बाहेर पडली होतीस आणि इथे आल्यावर काय, तर आमचा हा सगळा तमाशा सुरू होता. तो अभि तुला परत घेऊन जातो की काय असंच मला वाटत होतं. मला पण तीच भीती होती. त्याच्यासारखे पुरुष या जगात असतात याची मला खरंच कमाल वाटते. म्हणजे बघ ना, ना तू त्याची कुणी आहेस ना मी, तरी त्या बिचाऱ्याला किती काळजी वाटत होती ना. म्हणजे तुझ्याबद्दल तर तो असं बोलत होता जशी काही तू त्याची बायकोच आहेस. ते होते म्हणूनच मी जास्त वाढवला नाही विषय तुझ्या नवऱ्याचा. पण नाही ना, तूही मला तुझ्या नवऱ्याबद्दल कधी बोलली नाही. सगळं काय प्रकार आहे हा सगळा, आता तरी सांगशील का मला? जाऊ दे ना, त्या माणसाबद्दल बोलणं म्हणजे बऱ्या झालेल्या जखमेवरची खपली काढण्यासारखं आहे बघ. तू नको काळजी करूस, त्याचा तुला काहीच त्रास होणार नाही याची खात्री मी तुला देते. मला तर मीनाक्षीची काळजीच वाटायला लागली. हो ना, मलाही त्यांचीच काळजी वाटते. बघ ना, आत्ता कुठे सगळ्यातनं सावरत होती आणि हे असं अचानक काहीतरी ऐकायला मिळतंय. त्यांनी अशा परिस्थितीत तिथे राहणं मला अजिबात पटत नाहीये. जिथे आपलं कुठलं नातं नाही, मैत्री नाही, शांती नाही, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कधी काय होईल याचा भरोसा नाही. या अशा घरात कसं कोणी राहू शकतं यार? पण दादा, काही झालं तरी तिच्या चेहऱ्यावर स्माईल नेहमी कायम असतं ना. म्हणजे तिचा हसणारा चेहरा बघितला तर समोरच्याचं दुःख पण तो विसरेल. आणि हे मी स्वतः फील केलंय. आय नो तू पण ते नक्कीच फील केलं असेल. दादा, हं? मीनाक्षीचा विषय निघालाच आहे तर एक विचारू? विचार ना. तू मीनाक्षीच्या प्रेमात तर नाही ना पडलायस? काय झालं? नाही, काही नाही. दादा, तू आतापर्यंत कधीच कुठली गोष्ट माझ्यापासून लपवली नाहीयेस. सोहा, तू जो आत्ता विचार करतेस ना, तोच विचार मीही करतो. पण खरं सांगू, मी अजूनही कन्फ्युज्ड आहे का? म्हणजे
मला त्यांच्याबद्दल नक्की काय वाटतंय मी नाही सांगू शकत. हा, पण एक गोष्ट मात्र नक्की, या अशा फिलिंग्स मी याआधी कोणाच्याच बाबतीत अनुभवलेल्या नाहीयेत. मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते, पण दादा, आईला डाऊट आलाय जरा. डाऊट आलाय म्हणजे? म्हणजे तू आईचं टेन्शन घेऊ नकोस. आईला पण तेच वाटतंय जे मला वाटतंय. तिला समजावणं फार कठीण नाहीये. टेन्शन आत्याईच आहे, कारण ह्या घरात तिला काय वाटतं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. या सगळ्याच गोष्टींचा विचार करून ना मला एकदम गोंधळून व्हायला झालंय. मी तर म्हणते तू आता कुणाचाच विचार करू नकोस. तू फक्त मीनाक्षीचा आणि तुझ्या तिच्याबद्दल असणाऱ्या फिलिंग्सचा विचार कर. त्या एकदा क्लिअर झाल्या ना की मग आपल्याला पुढे काय करायचं ते ठरवता येईल. पटतंय का मी काय म्हणतेय ते? आपण ना हिचं काहीतरी नाव ठेवूया, म्हणजे त्या नावाने आपल्याला तिला हाक मारता येईल. तर मग आजपासून हिचं नाव मीनाक्षी. मीनाक्षी, जाते मी नाही म्हणायचं. नेहमी लक्षात ठेव, मी येते म्हणायचं. तुम्हाला काय वाटतं, आपण आता एक फॅमिली सेल्फी काढायला हवा की नाही? येस. या सगळे असे या. चला. या. आणि हो, मी तुमच्या फोनमध्ये आई, बाबा, सोहा सगळ्यांचे नंबर सेव्ह केले. माझाही केलाय. आणि हो, माझं नाव तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये सर्वात पहिलं असणार आहे, सगळ्यात वर.
कोण असेल ग? तोच असेल, माझा नवरा. पण आता काय करायचं? मी काम कर, तू जाऊन दार उघड. पण त्याने मला काय केलं तर? अगं, तो तुला काहीच करणार नाही. नैना, मला खूप भीती वाटतेय ग. अगं, तू दरवाजा उघड ना, तो खरंच तुला काही करणार नाही. तू विश्वास ठेव माझ्यावर. मी सांगते तसं कर. मी जाऊन लपते तोपर्यंत. नैना नाहीये घरात.